सो नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे एका नवीन दिवसात स्वागत आहे. नवीन ब्लॉगमध्ये पण स्वागत आहे. आणि काहीच कालच्या ब्लॉगमध्ये जसं मी बोललो का आज आमचा प्लॅन होता फार्म हाऊसचा, पण तो काही कारणामुळे डायरेक्ट डिस्क्याव झाला. तर त्याच्यामुळं आता आम्ही एक असा झटपट रँडम प्लॅन केलेला आहे, पण तो प्लॅन आमचा थोडा प्रायव्हेट असणार आहे. तर सगळ्यात आधी आता उठून फ्रेश वगैरे झालो आहे आणि चाललो आहे. एक माझे डॉक्युमेंट्स आहेत ते द्यायसाठी तिकडे गेल्यानंतर आता पहिलं काहीतरी नाश्ता करून निघू घरातून. ते देऊन डॉक्युमेंट डॉक्युमेंट दिल्यानंतर आपला हर्ष भाऊला भेटायचं आहे, त्याला घेऊन आम्ही चाललो आहे. आज एक दोन असे आमचे प्रायव्हेट प्लॅन आहेत, पण सगळ्यात आधी आम्ही जाणार आहे पॉपटेट्सला. तर पॉपटेट्सला जाऊया, थोडं तिथं खाऊ वगैरे काहीतरी आरमॉलच्या पॉपटेट्सला. त्याच्यानंतर मग बघू कसा काय आहे ते मी तुम्हाला डायरेक्ट आता शूट करूनच दाखवेल. आजचा ब्लॉग जमला तर थोडासा छोटाच होईल, तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. काही चला बघूया आजचा दिवसाचा जो काही रुटीन असेल थोडाफार जो मला दाखवायला भेटेल तो दाखवेल या ब्लॉगमध्ये मी. आणि आता निघालो आहे आंघोळ बिंघोळ करून. दीदी जरासा नाश्ता तिला बोललो थोडासाच दे मला, तर नाश्ता करून जाऊया आता आपण. चला. आणि बघा शिरा केला आहे नाश्त्याला, तर सकाळी गोड खाऊन निघूया आपण बाहेर. आणि आपले इथे डॉक्युमेंट पडलेत हे घेऊन जायचं आपण. निघालेलो आहे घरातून. आणि व्हिडिओ क्वालिटी जरा सांगा, कारण बघा याच्यामध्ये ब्लॉग सेव्ह होतो आहे. ब्लॉग टाकलेला होता मी लवकरच आज मेहनत करून एवढं, पण काय माहिती कसं काय कॉपीराईट आला, त्याच्यामुळं आता परत मी सेव्ह करायला ठेवलं आहे. डोक्याला ताप आहे जाम. या फोनमध्ये क्वालिटी आयफोनपेक्षा चांगली आहे व्हिडिओची, जेड फ्लिप आहे, पण याच्यामध्ये मी शूट करत नाही आहे, कारण जे सर्व एडिटिंगचं मटेरियल आहे ते ह्याच्यामध्ये मी सेव्ह करून ठेवलेलं आहे. म्हणून तर आता जोपर्यंत याच्यामध्ये ब्लॉग सेव्ह होतो तोपर्यंत मी याच्यामध्ये शूट करील. त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये कंटिन्यू करूया, कारण आता ब्लॉग अपलोड पण करायचं परत सेव्ह करून. तर चलो आता निघालो आहे मी गाईस, घराच्या बाहेर आहे, आता जाऊया आपण. चला. अपनी गड्डी को पोछा मार दिया है और अभी हम निकल पड़े हैं अपनी मंजिल की ओर. सगळ्यात पहिला आता एक प्लॅनमध्ये फेरबदलाव झाला आहे. आपल्या हर्ष भाऊला घ्यायला जायचं होतं. भाई अजून झोपला आहे ताणून. मला बोलते तू फोन करणार होता 11 वाजता. मी पण त्याला फोन नाही केला त्या ब्लॉगच्या नादात. 11 वाजता बाई झोपून राहिला आहे. सगळे आपले मित्र आपल्यासारखेच आहेत बघा. तर मला बोलते का फक्त मला अर्धा तास दे, तो रेडी होतो मी, तोपर्यंत मला मॅकडीजवळ भेट बोलते. मग आता मॅकडीजवळ जाऊ, तोपर्यंत बाई रेडी होऊन येईल. चला. आज ना मुद्दामून हेल्मेट नाही घेतला, तो कॅरी करायला जाम म्हणजे जाम कंटाळा येतो. तर आज विरॉंग साईडून मारून जाऊ, विरॉंग साईड. चला. आपले भाई लोक खरंच डेंजर आहेत. भाई बोलते झोपलोय अजून, बोलतो मी खतरनाक काम. मला वाटलं हा उठला असेल, हा रेडीबिडी झाला असेल. तो मयूर भाई नशीब आता बघायला लागेल त्याला, तो झोपलाय का नाही. तर तो पण झोपला असेल तर अजून लेट व्हायचा आपण. त्याचा डॉक्युमेंट देण्यासाठी आलो आहे गाईज. आणि ब्लॉग पण आपला सेव्ह झालेला आहे, फोन वगैरे समोरच ठेवलेला होता मी. फोन समोरच ठेवलेला, ब्लॉग पण सेव्ह झाला आहे. फक्त आता एकदम स्ट्रॉंग एकदम फास्टवाला वायफाय शोधायचा आहे. जिकडं चालू आहे तिकडं वायफाय तर असेलच. म्हणजे कसं त्या वायफायवरती ब्लॉग आपला कचकन अपलोड होऊन जाईल. चालू आहे आयफोनवरती शूट करतो आहे आता. झाला ब्लॉग आपला सेव्ह. म्हणजे कशामध्ये का त्या परत प्रॉब्लेम होत होता जेड फ्लिपमधून एडिटिंग करायला, कारण मग ते तसे आपल्याला जे हात बसला आयफोनवरती एडिटिंगचा तो फटकन होऊन जात नाही. बाकी काही दिसून नाही. आता गाईज चाललो होतो मी पहिले पेट्रोल भरायला, पण तर काय करणार, आपले भाऊ लोक खतरनाक आहे, त्या लोकांनी लेट केला. त्याच्यामुळं आता सगळा हे झाला, धावपळ होईल. आता धावपळ म्हणजे चला आता काय नाही, आता जाऊ. पहिले आपण मॉलमध्ये पॉपटेट्सला जायचं आपल्याला. तुम्हाला बोललो ना जेवढं मला जमल तेवढं दाखवेल मी आजच्या ब्लॉगमध्ये. आता पॉपटेट्सला झालं आहे. आता बघूया आपण तिकडे किती टाईम लागते, काय होते. मग तिकडून निघाल्यावरती
जर कुठे अजून पुढे गेलो तर मी दाखवेल ब्लॉगमध्ये. आता पोचतो मी पॉपटेट्समध्ये. चला तुम्हाला तिकडे गाडी चालू दे. आता कसा सध्या शाळा वगैरे भरायचा टाईम आहे, रस्त्यावरती लहान लहान पोरं वगैरे भरपूर आहेत. व्हिडिओ शूट नाही करत तुम्हाला ना. आता तिकडे मी मॉलमध्ये जाऊनच कंटिन्यू करतो ब्लॉग. चला हे पेट्रोल आता नंतरच टाकल. कालच गाडी रिझर्वला लागली रात्री घरी येता बोलो रात्री टाकायला कंटाळा आला, बोलो सकाळी टाकायला. आता पेट्रोल टाकायला चाललेलं तेवढ्यात मला फोन आला का अर्जंटमध्ये ते डॉक्युमेंट पाहिजेत. ते डॉक्युमेंटच द्यायला गेलो होतो. चला आता जाऊया. सध्या तुम्ही न्यूज वगैरे बघता का ते माहिती नाही आपल्याला, पण एक न्यूज सध्या भरपूर चर्चेमध्ये मुंबई आणि दिल्लीचं जे पॉल्युशनचं आहे ना, IQ हवेचा जो IQ लेवल आहे त्याचा इथूनच लांबूनच दिसतोय बघा. आता बघा तिकडे मागे बघा, हां बघा तिकडे पॉल्युशन बघा किती आहे हवेमध्ये. पूर्ण दूर 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 दिसतोय गाड्यांचा. IQ लेवल एकदम म्हणजे हे झालं आहे, पॉल्युशन लेवल एकदम वाढलेलं आहे सध्या मुंबई आणि दिल्लीमध्ये. जर कोणाला काही म्हणजे एलर्जी असेल, त्रास असेल ना, मास्क लावून फिरत जावा चांगल्या क्वालिटीचा. कारण आपल्याला समजत नाही आपण जो श्वास घेतो हवा एवढी म्हणजे सध्या पॉल्युटेड आहे, दूषित झाले ना. याच्यामुळेच म्हणजे आजकाल लोकांना भरपूर कसले आजार व्हायला लागलेत. काय व्हायला लागले, खाणं पिणं आणि हवामान त्याच्यामुळं. तर बघा कोणाला काही त्रास असेल ना तर मास्क वापरत जावा. परत ते दाखव तुम्हाला. बघा लांबूनच दिसते बघा कसं बघा एकदम पॉल्युटेड हवा झालेली आहे. बघा काळजी घ्या आपल्या परिवाराची. आता आलोय चला मॉलला. ऑफरच लावले 50 रुपयाला एक बर्गरच आहे. दुसऱ्या माल्यावर आहे पॉपटेट्स. दुसऱ्या माल्यावर जायचं. बघा हा आहे पॉपटेट्स. आता आम्ही आलो इथं जेवायसाठी आणि मजा करायसाठी. तर गाईज आता ऑफ कॅमेरा आम्ही एन्जॉय करतो. प्रत्येक टायमाला ऑन कॅमेरा नको, म्हणून तुम्हाला नंतर भेटतो मी. चला. सो गाईज आपल्याला रोहनभाई भेटलेला आहे आणि आता आम्ही पॉपटेट्समधून निघालेलो आहे. आता आम्ही चालू आहे मॅकडीला काहीतरी खाण्यासाठी. आणि आपल्याला आपले नानासवी पण भेटलेत. जितू नाना भेटला आहे, आकाश नाना सगळे भेटलेत. आता आम्ही चाललो आहे मॅकडीला काहीतरी आम्ही आता खाऊ. त्याच्यानंतर परत आपण कुठेतरी जाऊया. बरोबर ना भाई? बरोबर. ओके. हां आता मस्त मॅकडीला जायचं, काहीतरी खायचं, परत कुठेतरी जायचं. आपण कुठेतरी फिरायला जायचं. आज पूर्ण दिवस फिरायचं आपल्याला. बघा मागं आकाश नाना पण आहे. अख्खा दिवस आपलाच आहे आजचा. हा मॅकडीला बर्गर खायला. नाना सवी घेतलेलं आहे पार्सल आणि त्यावेळी गेलेत निघून. तर मी मयूर आणि मुंडी बदमाश आता बसलो आम्ही मॅकडीला. केलेली ऑर्डर आता घेऊया खाऊन. चला ना आपण कल्टी मारते गाईज. काय लावलं रे? बाटल्या दारूच्या बाटल्या लावल्यात. बाबा बाबा बाबा. काहीच आता आलोय आम्ही पूल खेळण्यासाठी. स्नूकर कापूर बावडीला. आता स्नूकर थोडा वेळ खेळूया आपण, नंतर परत जाऊ कुठेतरी जेवायला. तर चला. आपले भाऊ लोक आलेत पुढे, कारण मी पेट्रोल भरायला गेलेलो, मग मी मागे राहिलेलो. चला. मयूरभाई आपला आहे चॅम्पियन. आम्हाला खेळायचा चान्सच देत नाही.
आलेलो आहे घरी. हे बघा घरी आलो आहे आणि फोन लावला इथे चार्जिंगला पप्पाच्या रूममध्ये. हे मम्मी पप्पांचा रूम आहे. तर आता फोन होऊ दे चार्जिंग त्याच्यानंतर, कारण आपल्याला थोड्या वेळाने जायचं आहे बाहेर. आणि पॉवर बँकही मी घेऊन गेलेलो, बॅटरी बॅकअप. हा पण चार्जिंग संपलेला आहे. आता हा पण चार्जिंग लावतो. भरपूर कामे येतो माझ्या, एकदम कामाची गोष्ट ही. चला आता काहीच फोन होऊ दे चार्जिंग, मग परत आपल्याला जायचं थोड्या वेळाने बाहेर. या बसलेलो जेवायला. जास्त नाही, एकच भाकरी घेतली आणि जरासा चिकन घेतलं, कारण लिव्हर पेटा या रसाचा चिकन आहे, ग्रेव्ही. कारण आत्ताच बाहेरून खाऊन आलेलो. तर गाईज आता आपण जेवूया आणि जेवल्यानंतर परत जायचं आहे बाहेर मला, म्हणून लवकरच बसलो जेवायला. तर फटाफट जेवून फटाफट आपण जाऊ बाहेर. चला या जेवायला तुम्ही सगळे पण या. तर आता जेवलो आहे, जास्त नाही, एकच भाकर खाल्ली. परत आल्यावरती जेवण नाही. तर आता परत चाललो मी गावात थांबू जरा वेळ. बघू कसं काय प्लॅन बिन बनला आपल्या भाऊ लोकांबरोबर, तर तिकडे जाईल. आता चला. असं आहे ना, एका जागेवर नाही राहायचं काहीच कधीच, जागा चेंज करत राहायच्या आपल्या. चला आता. मुंडी बदमाशला जिलेबी खायची होती. बाईसाठी जिलेबी घ्यायला आली मी ना मयूरबाई. गरम गरम जिलेबी बनते आणि बाई सावकार आपला येतो अजून घेतो जिलेबी. आणि एकेकाचे बघा किती चोचले वाढलेत. मयूरबाईने आता फ्राय राईस खायचे मयूरबाईला, मुंडीला जिलेबी आणली. बाई काय बोलणार आता याच्यात. मी पण थोडासा ताव मारतो आणि मग घरी जातो. चला काही आता आलोय घरी. आणि आज थोडा थंडावा वाटतोय. एवढे दिवस ना थोडा थंडी कमी झाली होती, आज वाटतंय थोडा गारगार. आता घरी जाऊन परत जेवायचं आहे, कारण परत भूक लागली आता मला. काय झालंय काय माहिती भुकेला, नुसती भूक लागायला लागली. बघा बारकी पोरं बघा, तुम्हाला बोललं ना रोज कसे सायकल चालवत असाल, शेकोटी काय करतील काय करतील. चला आता आलोय घरी मी. स्वतः घरी येऊन झालेलो आहे, फ्रेश डिश सगळं झालेलं आहे. तर आता जेवायला थोडंफार काहीतरी घेतो आहे मी माझ्या पुरती. आता मला माहिती पण नाही कुठली भांडी कुठे ठेवलेत, आपला काय संबंध नाही सध्या, याच्यातच घेऊ. आता जेवण ठेवलं असेल मम्मीने. हां ठेवले माझ्यासाठी वरती. तर ग्रेव्ही नाही घेत आज, सुक्का जो आहे लिव्हर पेटा आहे त्या लिव्हर पेटाच घेतो आणि भाकरी घेतो एक. तर बसू आता खायला, भूक लागली जाम म्हणून. मला फक्त नॉर्मल भांडी माहीत आहेत, असे चमचे बिमचे कुठे ठेवलेत ते पण मी हे करून. ताटे बिटे एवढं नाही माहिती. तर जेवलो नाही म्हणून उरलं एवढं सगळं. घेतलंय. चला आता बसू जेवायला. घरचे जेवण झोपल्यानंतर आपलं जेवण स्टार्ट झालं आहे. चला बसतो, जेवतो मी. जेवल्यावर जरा तुम्हाला भेटतो, मी प्रवचन देतो जेवल्यावरती. चला डबा खोलणार नाही का आता नाही म्हणून. चला बघा गाईज कसा आता सकाळी जो आपण ब्लॉग शूट केला होता जेड फ्लिपमध्ये, तो आता मी शेअर करायला घेतला आहे, फॉरवर्ड करतो आहे स्वतःच्या मोबाईलवरती. आणि आता काम एकच राहिलेलं आहे, आता ब्लॉग एडिट करायचा आणि झोपायचं आहे. झोप तर येत नाही एवढा लवकर, पण लोलत बसतो, काय करणार आता. रोज 3 वाजले तरी पण झोप येत नाही, तरी पण आपण ब्लॉग एडिट करून आपलं काम करायचं, झोपायचं, बघायचं. तर काहीच आजचा दिवसाचा जो काय ब्लॉग आहे तो आपण करू इथेच एंड. भेटूया आपण उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला गाईज, बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम.